आजी, तुझा हात फाटलाय का ग? नाही तर. तू चिकटपट्टी का लावली आहेस? अगं मी रक्तदान करून आले ना, म्हणून ते लावलंय. म्हणजे माझ्यातलं थोडं रक्त मी गरजू माणसाला देऊन आले. ओ, म्हणजे सुई टोचून तू पाईप ने दुसऱ्या माणसाच्या हातात तू डायरेक्ट रक्त टाकलंस? नाही ग, असं डायरेक्ट नाही टाकता येत. दान केलेलं रक्त हे आधी ब्लड बँक मध्ये साठवून ठेवलं जातं. ब्लड बँक म्हणजे? मित्रांनो, आजी कशाबद्दल बोलते माहितीये? अहो, ही तीच गोष्ट आहे जी आपल्याकडे भरपूर असते, परंतु ती विकत घेण्यासाठी मात्र आपल्याला खूप पैसे मोजावे लागतील. मंडळी, इट इज ब्लड. कल्पना करा, एका पेशंटला रक्ताची गरज आहे आणि डॉक्टर अचानक येऊन सांगतायत रक्त नाहीये. किती भयंकर वाटेल ना? पण आधी हेच होत असणार ना सतत, कारण तेव्हा ब्लड बँकच नव्हती. मग ही ब्लड बँक आली तरी कुठून? 1818 मध्ये डॉक्टर जेम्स ब्लटेल नावाच्या एका ब्रिटिश डॉक्टराने पहिल्यांदा माणसाचं रक्त माणसाला दिलं. पण एक मेजर प्रॉब्लेम यायचा, काढलेलं रक्त पटकन गोठून जायचं. पण यानंतर एक खरा सुपर हिरो आला, कार्ल लँडस्टाईन. 1901 मध्ये त्याने रक्त गटाचा शोध लावला आणि त्यानंतर कोणत्या रक्तगटाचं रक्त कुठल्या रक्तगटासाठी वापरायचं हे समजणं अगदी सोपं झालं आणि त्यामुळे आधी होणारे ऍक्सिडेंट टळले आणि खरा गेम चेंज झाला. तो 1917 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू होत. कॅनेडियन डॉक्टर ओसवाल्ड रॉबर्टसन यांनी युद्धभूमीवर बर्फाच्या पेट्यांमध्ये रक्त साठवायला सुरुवात केली. ही जगातली पहिली मोबाईल ब्लड बँक होती. कल्पना करा, युद्धात एका आईस बॉक्स मध्ये काही रक्त भरून ठेवलेलं आहे. जर रॉबर्टसन हे केलं नसतं तर हजारो सैनिक रक्ताअभावी शहीद झाले असते, नाही का? खरंच ग्रेट डॉक्टर होते. पण तुम्हाला माहितीये, ब्लड बँक हे नाव द्यायचं श्रेय कोणाला जातं? ते जातं शिकागोच्या डॉक्टर बर्नार्ड फॅन्ट्स यांना. 1937 मध्ये त्यांनी शिकागोतील कुक काउंटी हॉस्पिटलमध्ये पहिली मॉडर्न ब्लड बँक सुरू केली. फॅन्ट्स म्हणाले, जसं आपण बँकेत पैसे जमा करतो, गरज भासल्यास ते काढतो, तसंच या बँकेतून आपण रक्त जमा करूया आणि गरज भासल्यावर ते काढूया. मग अशा गोष्टीला नाव काय देणार? तर ब्लड बँक. मित्रांनो, यात आणखी डेंजर गोष्ट काय तुम्हाला माहितीये? जगातली पहिली स्टोरेज ब्लड बँक 1930 मध्ये रशियाच्या मॉस्को मध्ये सुरू झाली होती आणि ती सुरू केली होती सर्जेई युदिन यांनी. या बँकेत ते अक्षरशः डेड बॉडीजचं रक्त साठवायचे. भारतात ही ब्लड बँक कधी आली? तर 1939 मध्ये मुंबई मधल्या बॉम्बे मेडिकल कॉलेजमध्ये. तर अशी झाली ही ब्लड बँकची सुरुवात. तुम्ही कधी तुमचं अकाउंट खोलताय या बँकेत?